विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा. भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता किती आहे? 50 हर्ट्ज आहे. 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज, 50 HZ, 50 HZ, 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज इतकी आहे. भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्ज आहे. भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता 50 हर्ट्ज आहे. 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज आहे. 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज आहे. 50 हर्ट्ज. प्रत्यावर्त धारा आवर्त पद्धतीत त्याची दिशा बदलत असते. प्रत्यावर्त धारेचा परिणाम व दिशा दोन्ही बदलतात. भारतीय वीज पुरवठा प्रत्यावर्त धारेची वारंवारता वीज पुरवठा प्रत्यावर्त धारेची वारंवारता 50 हर्ट्ज एवढी आहे. विद्युत चुंबकीय शक्तीमुळे ठराविक कालावधीनंतर त्याचे परिणाम देखील बदलत असते. डायनामो विद्युत ऊर्जा, डायनामो विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा, विद्युत ऊर्जा, डायनामो, डायनामो विद्युत ऊर्जा 50 हर्ट्ज, 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 विद्युत धारा 50 हर्ट्ज, डायनामो विद्युत ऊर्जा 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 50 हर्ट्ज. डायनामो एक विद्युत उपकरण आहे जे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये मायकल फॅरेड यांनी शोधलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर आधारित आहे. येथे विद्युत ऊर्जा हा गतिज ऊर्जेचा एक प्रकार आहे. अच्छा, गतिज ऊर्जा एक प्रकार विद्युत ऊर्जा आहे. विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रॉन्सचे वहन. ही ऊर्जा विद्युत घटापासून विजेरी संचापासून मिळवली जाते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाचा प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय गतिज ऊर्जा मध्ये गतिमान पासून मिळते. वस्तूच्या गतीमुळे मिळालेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा असते. गतिज ऊर्जा 1/2 mv². एखादी घसरणारी वस्तू, वेगाने धावणारी कार, लोळणारा दगड, उडणारे विमान, वाहणारे पाणी इत्यादी. येथे गोंधळू नका. गतिज ऊर्जा 1/2 mv². गतिज ऊर्जा 1/2 mv². स्थितिज ऊर्जा mgh. स्थितिज ऊर्जा mvh. बर्फ दुर्वाहक आहे. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे. दुर्वाहक म्हणजे निगेटिव्ह, सुवाहक म्हणजे पॉझिटिव्ह. बर्फ हा पाण्यापेक्षा कमी घन असतो व त्यात तापही रोधन चांगले असते कारण त्यात उष्णतेचा दुर्वाहक असतो. उष्णतेचा सुवाहक पारा आणि पाणी. पारा धातू, पाणी. सुवाहक उष्णतेचा सुवाहक पारा धातू किंवा पाणी. पारा धातू, पाणी. आणि दुर्वाहक बर्फ दुर्वाहक उष्णतेचा सुवाहक पारा धातू, पारा किंवा धातू. आणि दुर्वाहक किती आहे? बर्फ दुर्वाहक आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बर्फ. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि बर्फ. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि बर्फ दुर्वाहक. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बर्फ. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बर्फ. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बर्फ. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बर्फ. घड्याळाची चावी दिलेली गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? स्थितिज ऊर्जा mgh. घड्याळाची चावी दिलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे आहे? स्थितिज ऊर्जा. स्थिती उच्च ऊर्जा आहे, त्याला चावी देतो म्हणून ते हलते. स्थितिज ऊर्जा आहे. आणि गतिज ऊर्जा काय? गतिज ऊर्जा गतिमान अवस्थेपासून. गतिज ऊर्जा गतिमान अवस्थेपासून. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही किंवा ती नष्टही केली जाऊ शकत नाही. ती केवळ एका स्वरूपावरून दुसऱ्या स्वरूपातही हस्तांतरित होते. स्थितिज ऊर्जा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात ती ऊर्जा सामावलेली असते. तिला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जा mgh. जे थेंब वस्तुमान, मास, g म्हणजे गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, होणारे त्वरण मीटर/सेकंड² आहे आणि h ही उंची आहे. स्थितिज ऊर्जेचे उदाहरण. स्थितिज ऊर्जा धनुष्यावर ताणलेला बाण, गुंडाळलेली स्प्रिंग. स्थितिज ऊर्जा. धरणात साठवलेले पाणी. गतिज ऊर्जेचे उदाहरण पवनचक्की, वाहते पाणी, उडणारे विमान, चालणे, ग्रहाचे परिवलन व परिभ्रमण. तराजूचे कार्य
परिवलनाचे तत्व. तराजूचे कार्य परिवलनाचे कार्य. तराजूचे कार्य परिवलनाचे तत्व. तराजूचे कार्य परिवलनाचे तत्व. तराजूचे कार्य परिवलनाचे तत्व. तराजूचे कार्य परिवलनाच्या तत्वावर आधारित. परिवलनाच्या तत्वानुसार जेव्हा दोन्ही बाजूंनी समान भार लादला जातो तेव्हा तराजू समतोल असतात. समतोल असते म्हणजे परिवलनाचे तत्व. हे तत्व आर्किमिडीसच्या तत्वावर आधारित आहे. आर्किमिडीज लॉ. शिप्स अँड सबमरीन. आर्किमिडीज लॉ शिप्स अँड सबमरीन. तराजूचे कार्य. तराजू के लिए आर्किमिडीज शिप्स अँड सबमरीन. तराजू. सिस्मोग्राफ भूकंप आणि रिश्टर स्केल. भूकंप सिस्मोग्राफ आणि रिश्टर स्केल. ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग. ॲनिमोमीटर नॉटिकल वाऱ्याचा वेग. स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजणे. अल्टिमीटर समुद्र तटीपासून उंची मोजणे. पॉलिग्राफ खोटे बोलणे आणणे. बॅरोमीटर हवेचा दाब मोजणे किंवा वातावरणाचा दाब मोजणे. सिस्मोमीटर भूकंप शोधण्यासाठी. पृथ्वीवरील हॉटस्पॉट भूउष्णता ऊर्जा निर्माण करणाऱ्या मदत करतात. हे हॉटस्पॉट काय असते? हॉटस्पॉट ते क्रस्टम ते क्षेत्र आहेत जेथे गरम वितळलेली खडे अडकलेली असतात. गरम वितळलेली खडे अडकलेली असतात. क्रस्टममध्ये. पृथ्वीवरील हॉटस्पॉट ते क्रस्टममध्ये ते क्षेत्र आहेत. जेथे गरम वितळलेली खडे अडकलेली असतात. क्रस्टमध्ये हॉटस्पॉट असे म्हणतात. भविष्यात पर्यायी ऊर्जेचे प्रकार म्हणून ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. घंटेमध्ये घंटा आहे ना जब हम बजाते. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. ध्वनी ऊर्जा. घंटा है तो वह घंटा तो बजेगा ना. ध्वनी प्रोड्यूस होगी वहाँ से. साउंड रिलीज होगा. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा ही निर्माण करता येत नाही व नष्टही करता येत नाही, परंतु तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. पवनचक्की. गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जे. इलेक्ट्रिकल सेल. रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये. अणुप्रकल्प. अणु ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत. टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जा. सही बात है ना. पंखा. फॅन ऊर्जेचे रूपांतर कोणते दर्शवते? फॅन जो आहे पंखा. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. फॅन जो आहे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. पंखा विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. फॅन विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. विजेच्या दिव्यात टंगस्टन असतो. आणि थॉमस ॲडिसन विजेच्या दिव्याचे बल्ब. थॉमस ॲडिसन. स्थायूचे प्रकार कोणते? सर्वात जास्त पोलाद आणि ॲल्युमिनियममध्ये सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो है ना. पोकळीमध्ये राहत नाही. मॅग्नीजपासून पोलाद बनतो. टंगस्टनपासून ॲल्युमिनियम बनतात. बॉक्साईट ॲल्युमिनियम बनतात. टंगस्टन डब्ल्यू धातूची तार वापरली जाते कारण टंगस्टनच्या द्रवणांक सर्व धातूपेक्षा अधिक असते. टंगस्टनच्या कुंडलातून विद्युतधारा प्रवाहित केल्याने प्रकाश मिळतो. विद्युत दिव्यात ॲर्गॉन व नायट्रोजनचे मिश्रण असते 9:1 प्रमाणात. विद्युत दिव्याची शोध थॉमस एडिसन यांनी लावला होता. विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन असतो. Hg म्हणजे पारा होते. Fe म्हणजे लोखंड होते. विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन सारख्या उच्च द्रवणांक असलेल्या धातूचे कुंडल असते. टंगस्टन असते. थॉमस एडिसनने बल्बचा शोध लावला होता. विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन डब्ल्यू ही तार वापरल्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो. द्रवणांक 3422. बापरे 3422 डिग्री सेल्सिअस. बापरे 3400 डिग्री सेल्सिअस. या कुंडलाची आयुर्मर्यादा वाढण्यासाठी दिव्यामध्ये अर्गॉन व नायट्रोजन. अर्गॉन प्लस नायट्रोजन.
टंगस्टन टंगस्टन उसकी वैल्यू ऐसी लाइफ बढ़ाने के लिए आर्गन और टंगस्टन डाला जाता है। विद्युत जनित्रमध्ये ऊर्जा रूपांतराचा कोणता सिद्धांत आहे? विद्युत जनित्रमध्ये ऊर्जा रूपांतराचा यांत्रिक ऊर्जेत विद्युत ऊर्जेत रूपांतर, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, मोस्ट टाइम यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर, यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. आणि फॅनमध्ये काय पाहिलं होतं आपण ना? फॅनमध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. फॅनमध्ये जो आहे ना फॅनमध्ये इलेक्ट्रिसिटी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर, फॅनमध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. पण विद्युत जनत्रीमध्ये यांत्रिक ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा बनतात, यांत्रिकपासून विद्युत ऊर्जा बनतात. ठीक आहे. विद्युत जनित्रमध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर. विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे? विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे? रोधाची समांतर जोडणी. अच्छा, समांतर जोडणी. रोधाची समांतर जोडणी आहे. विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे? रोधाची समांतर जोडणी. समांतर जोडणीतून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. यामध्ये प्रत्येक रोधाच्या दरम्यान विभवांतर म्हणजे व्होल्ट समान असते. ही जोडणी परिस्थितीतील रोध कमी करण्यासाठी वापरतात. एकसर जोडणी रोध वाढवतात. विद्युत दाब कमी असतो. गोळी सुटल्यानंतर कोणत्या ऊर्जा येते? गतिज ऊर्जा. विद्युत गोळी सुटल्यावर कोणती विद्युत ऊर्जा? नहीं, गतिज ऊर्जा. उसको फोर्स मिलता ना. गतिज ऊर्जा म्हणजे फोर्स येते. गतिज ऊर्जा. फेकलेले चेंडू, सुटलेली गोळी, स्थितिज ऊर्जा, तलावात साठवलेले पाणी, ताणलेली बंदूक, धनुष्य. यांत्रिक ऊर्जा. फिरणारी विद्युत जनित्र मोटर. यांत्रिक ऊर्जा. फिरणारी विद्युत जनित्र मोटर. औष्णिक ऊर्जा. कोळशापासून वीज निर्मिती प्रकल्पामध्ये औष्णिक ऊर्जेचे रूपांतर होते. विद्युत घंटेमध्ये ध्वनी ऊर्जेमध्ये. विद्युत घंटा आया तर भाई ध्वनी ऊर्जा 2 वेळेस आला या. विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये होते. कोणते? ध्वनी ऊर्जेमध्ये होते. घंट्यामध्ये आला ना. साऊंड नेव्हिगेशन होते. विद्युत ऊर्जेत यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर कसमें? फॅन में होते. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. आणि यांत्रिकचे विद्युत होते. यांत्रिकचे विद्युतमध्ये कशामध्ये होते? यांत्रिक जनित्रमध्ये. औष्णिक ऊर्जा केंद्र. कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत व त्यानंतर विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. आपल्या घरातील विद्युत प्रवाह 220 व्होल्ट म्हणजे विभवांतर या प्रकारची असते. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या परिस्थितीचा निर्देशांक असतो? परिणामी व्होल्टेज. परिणामी व्होल्टेज 220 वोल्ट आहे ना. वोल्ट विभवांतर. परिणामी व्होल्टेज. आपल्या घरातील विद्युत प्रवाह 220 व्होल्ट या प्रकारचा असतो. 220 या प्रकारचा असतो. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीत निर्देश करतो? कोणता? तो परिणामी व्होल्टेज. 1 कुलम विद्युत प्रवाहार वाहकातून वहन होताना 1 जूल कार्य घडते असेल तर वाहकाच्या 2 कोटीतील विभवांतर 1 व्होल्ट असे असतात. विभवांतर प्रवाहावर व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे. परिपथामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? व्होल्टमीटर. परिपथामध्ये 220 व्होल्ट हे परिणामी व्होल्टेज आहे. परिपथामध्ये असलेले विद्युतधारेचे अस्तित्व. विद्युतधारेसाठी व्होल्ट आहे. ओळखण्यासाठी खाली व्होल्टमीटर वापरतो. गॅल्व्हॅनोमीटर विद्युतधारा मोजण्यासाठी. गॅल्व्हॅनोमीटर विद्युतधारा किंवा प्रवाह. गॅल्व्हॅनोमीटर आणि एम्पियर. व्होल्टमीटर विभवांतर मोजण्यासाठी. विद्युत घट विभवांतर निर्माण करण्यासाठी. बॅटरी जास्त विभवांतर निर्माण करण्यासाठी. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक नाही?
सुवाहक नाही, सुवाहक नाही. रबर सुवाहक नाही. रबर सुवाहक नाही. रबर हा दुर्वाहक आहे. दुर्वाहक होतं बर्फ. विजेचा दुर्वाहक आहे रबर. बर्फ दुर्वाहक आहे. तांबा सर्वात जास्त बेस्ट आहे. तांबा सर्वात जास्त पॉझिटिव्ह आहे. चांदी आहे, कॉपर आता, सिल्वर आता, एल्युमिनियम भी आता. एल्युमिनियम की तार आती, तांबे की आती, चांदी की भी आती है ना. चांदी सबसे बेस्ट है, एल्यूमिनियम सबसे बेकार है, पर भी ठीक है. दुर्वाहक जिसमें से इलेक्ट्रिसिटी सप्लाई नहीं होती, रबर, लाकूड, काच, कागद, जिसमें इलेक्ट्रिसिटी. दुर्वाहक म्हणजे सप्लाई होती नहीं, सप्लाई होता नहीं, जिसमें सप्लाई होता है. चांदी, तांबे, एल्यूमिनियम. तांबा आता है सबसे ज़्यादा अभी. चांदी सबसे महंगी गिरती इसलिए. हां, विद्युत बल्बमधील टंगस्टन तारेच्या कुंडलिकाचा वीजबिंदू कसा असतो? अतिउच्च असतो. तेव्हा दबते ना, अतिउच्च असतो. अतिउच्च असतो 3422 डिग्री सेल्सिअस. 3422 डिग्री सेल्सिअस. विद्युत बल्बमधील तारेच्या कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो? अतिउच्च असतो. उसमें आर्गॉन और नाइट्रोजन मिला रहता टंगस्टन में, उसका तापमान बढ़ाने के लिए. विद्युत दिव्यात वापरलेली टंगस्टनची तारेच्या उच्च द्रवणांक अतिउच्च 3422 डिग्री सेल्सिअस असतो. यातून विद्युत धारा प्रवाह केल्यास उच्च तापमानाला 1525 डिग्रीपासून दूषित होतो. बल्बमधील 10 ते 15 विद्युत ऊर्जेतून प्रकाश ऊर्जेत होते. जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो त्यास काय म्हणतात? जनरेटर. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत. जनरेटर आ गया. जिन्न काहीतरी आला होता ना. आणि काय फॅन जो आहे विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामासंबंध ओरस्टेडस हे शास्त्रज्ञ. कोणते शास्त्रज्ञ? हे शास्त्रज्ञ 31 काय हे शास्त्रज्ञ शोधून काढला. जनरेटरच्या सहाय्याने यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले. विद्युत जनित राज्य कार्य विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या नियमावर आधारित असते. JSW पॉवर प्लांट हे काय वापरून वीज निर्मिती करतात? कोळसा. क्या बात करा. JSW जिंदाल स्टील. JSW है ना, JSW कोळसा. औष्णिक पॉवर प्लांट आहे. औष्णिक पॉवर प्लांट आहे. कोळसा वापरून उष्णता निर्माण करून बॉयलरच्या सहाय्याने पाणी तापवले जाते. पाण्याच्या वाफेच्या रूपांतर उच्च तापमान व उच्च दाबाच्या सहाय्याने टर्बाईन फिरवून यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाच्या रासायनिक ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत व औष्णिक ऊर्जेचे रूपांतर शेवटी विद्युत ऊर्जेत केले जाते. JSW म्हणजे जिंदाल साऊथ वेस्ट. अच्छा, जिंदाल साऊथ वेस्ट ही एक खाजगी वीज निर्मिती कंपनी आहे. रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकते? सौर लॅन्टर्न. लालटेन जलाना पडता ना, लॅटर्न. सोलार लॅटर्न. रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकते? सौर लॅटर्न्स. ऊर्जेचे रूपांतरण. सौर ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, औष्णिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. विद्युत घटाच्या सहाय्याने सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होणाऱ्या कार्यक्रियेला व्होल्टाईक परिणाम असे म्हणतात. यामधून मिळणारी ऊर्जा ही दृष्ट विद्युतरोधाच्या दृष्ट विद्युत डायरेक्ट करंट परिणाम असतो. सोलार लॅटर्न्स हे मोस्ट आहे. सोलार लॅटर्न्स म्हणजे घरात वापरली जाणारी सोलार टॉर्च ज्यामध्ये दिवसा चार्जिंग करून रात्री प्रकाशासाठी वापर केला जातो. अच्छा, सोलार लॅटर्न्स. विद्युत इस्त्रीचे कार्य. जूलचा नियम. जूल ऊर्जा. विद्युत में भी विद्युत इस्त्री हे ऊर्जेचे साधन आहे ना. विद्युत इस्त्रीचे जूलचे नियम. जूल म्हणजे ऊर्जेचे नियम. विद्युत इस्त्री यामध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते. ओमचा नियम म्हणजे वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहतुकातून वाहणारी विद्युतधारा नेहमी प्रवाहानंतर समानुपाती असते. वाहकाचे विभवांतर आणि विद्युतधारा यांचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. जूलच्या नियमानुसार चालणारी कार्य. विद्युत दिवा, वितळ तार, ट्यूबलाईट. जूलचा नियम. ट्यूबलाईट वगैरे. शस्त्रक्रियेच्या प्लॅटिनमचा वापर. विद्युत अपघटनी आहे. विद्युत अपघटनी युरिया. विद्युत अपघटनी आहे. विद्युत अपघटनी युरिया. विद्युत अपघटनी है कैसा क्या?
युरिया विद्युत अपघटनीय. जे पदार्थ पाण्यात मिसळल्यावर आयन वेगळे करतात व त्यातून विद्युत वाहते त्याला विद्युत अपघटनीय असे म्हणतात. अच्छा, विद्युत त्याला युरिया म्हणतात. अपघटनीय आहे, युरिया अपघटनीय, विद्युत युरिया अपघटनीय आहे. आपल्या घरामध्ये पुरवणाऱ्या येणारी वीज AC असतात. AC कोणता? AC असतात 220 व्होल्ट. 220 व्होल्ट. AC करंट म्हणजे करंटच्या असा प्रकार जो काही वेळानंतर दिशा आणि करंटचे प्रमाण बदलतो. या करंटला आपण AC करंट असे म्हणतो. इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन आणि आर्गॉन. नाइट्रोजन प्लस आर्गॉन. नाइट्रोजन और आर्गॉन भरा देते हैं इसमें टंगस्टन की जो टेम्परेचर की कैपेसिटी वो बढ़ा देता है. नाइट्रोजन प्लस आर्गॉन. विद्युत दिव्यात टंगस्टन या उच्च द्रवणांक असलेले धातूचे कुंडल असते. टंगस्टन ऑक्सिडीकरण होऊ नये यासाठी बल्बमध्ये निष्क्रिय नायट्रोजन आणि आर्गॉन दे. नायट्रोजन प्लस आर्गॉन. नायट्रोजन आर्गॉन या वायूचे मिश्रण भरलेले असतात. विद्युत दिव्यात जुना पिवळा बल्ब 90% आर्गॉन व 10% नायट्रोजन होते. अच्छा, पिवळ्या बल्बमध्ये. फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशा समज? फॅरेडचा सममूल्य भार. फॅरेडच्या विद्युत अपघटन नियम कशा संबंध? सममूल्य भार आहे. फॅरेडच्या विद्युत अपघटनाचा नियम सममूल्य भाराशी समान विजेशी संबंध आहे. त्याच्या विद्युत अपघटनाच्या नियमाला फॅरेडच्या विद्युत असे म्हणतात. एकूण 2 नियम आहे. कोरडी हवा विजेची दुर्वाहक असते. दुर्वाहक म्हणजे निगेटिव्ह. जसा हवा, कोरडी हवा, बर्फ वगैरे आहे ना, एक रबर, कोरडी हवा, बर्फ, रबर, कागद, म्हणजे जिसमें इलेक्ट्रिसिटी ट्रांसफर नहीं होती. सुवाहक कोणते आहे? म्हणजे भाई कोई भी तांबा ले, चांदी ले, सिल्वर ले, है ना, तांबा, चांदी, सिल्वर असा कुछ ले, ॲल्युमिनियम पकडले. कोरडी हवा विजेची दुर्वाहक असते. विजेचे वाहन करणाऱ्या पदार्थांना विजेचे सुवाहक असे म्हणतात. सुवाहकाचे उदाहरण धातू आहे. शिसे दुर्वाहक, अपात शिसे दुर्वाहक आहे. पाणी असलेले पदार्थ, पाणी पटसे इलेक्ट्रिक सप्लाय होते, पटसे करंट लागतं अपने को. वीज वाहू न शकणारे विजेचे दुर्वाहक असतात. दुर्वाहकाचे उदाहरण ग्रेफाइट वगळता हिरा, प्लास्टिक वगळलेले लाकूड, रबर इत्यादी. लाकूड वगैरे इत्यादी असतात. ओले लाकूड सुवाहक आहे. गीला आहे तो सुवाहक आहे. वाळलेले लाकूड दुर्वाहक आहे. घरातील सर्व विद्युत उपकरणे समांतर जोडणीमध्ये असतात. समांतर जोडणी 2 बार आहे. समांतर जोडणी 220 व्होल्ट. समांतर जोडणी AC करंटमध्ये म्हणतो. AC करंट. खालीपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? रबर तो नहीं है, कांच भी नहीं है, ग्रेफाइट है. ग्रेफाइट विद्युत वाहक आहे. ग्रेफाइट विद्युत वाहक आहे. सुवाहक म्हणजे चांदी, सोने, ॲल्युमिनियम, तांबे आणि ग्रेफाइट हा अधातू असून विजेचा सुवाहक आहे. ग्रेफाइट भी आता GRAPHIT. ग्रेफाइट भी आहे. चांदी, सोने, ॲल्युमिनियम, तांबे ग्रेफाइट आहे. आणि रबर, कागद, ओले लाकूड इथे, काच, प्लास्टिक इथे येते. शीशे हा दुर्वाहक आहे. ग्रेफाइट इधर आता है और शीशे इधर आता है. शीशे इधर आता है, ग्रेफाइट इधर आता है. ग्रेफाइट. गती, दाब व बल. प्रत्येक क्रियेची समान व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते. हा न्यूटनचा कितवा नियम आहे? समान आणि इक्वल अँड अपोजिट आहे. थर्ड लॉ. इक्वल अँड अपोजिट थर्ड लॉ. न्यूटनचा तिसरा नियम. जे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, तेव्हा दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर बल लावते. अच्छा, इधर अपोजिट साइड ना, तू इधर प्रेशर लगा रहा, वो इधर प्रेशर लगा रहे, दोनों एक दूसरे प्रेशर लगा. थर्ड लॉ. उदाहरणे, बंदुकीची गोळी सुटल्यावर बंदूक मागे ओढली जाते. थर्ड लॉ. अशी सामने पट से पीछे आती हो. रॉकेटची हालचाल. विहिरीतून पाणी काढताना तार सुटली तर पाणी काढणारा माणूस खाली पडतो. बरोबर आहे. तार सुटली, माणूस खाली पडतो पाणी घालते. जेव्हा बॅटने चेंडूला मारले जाते तेव्हा चेंडूसुद्धा समान प्रक्रिया बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो. केपलरचे नियम. केपलर्स लॉ खालीपैकी काही संबंध. केपलर्स लॉ खालीपैकी काही संबंध. केपलर्स का लॉ है ग्रहांची गती. केपलर्स लॉ. ग्रहांची गती केपलर्स लॉ. ग्रहांची गती
ग्रहांची गति केपलर्स लॉ, ग्रहांची गति केपलर्स लॉ, ग्रहांची गति केपलर्स लॉ। और न्यूटन का थर्ड लॉ कौन सा है? इधर दोनों तरफ समान, इधर से प्रेशर आएंगे, इधर से प्रेशर आएगा, है ना। बंदुकाची गोळी सुटल्यावर हे वागते, विहिरीत पाणी काढताना तो बाहेर बाहेर माणूस चालला येते, चेंडू मारतो तेव्हा तो उलटा आहे। जोहान्स केपलर हे एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ होते, त्यांनी 3 नियम सांगितले। पहिला नियम, ग्रहांची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असते। दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीसाठी समान क्षेत्रफळ व्यापते। तिसरा नियम, सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घरातून। केपलर्स लॉ, ग्रहांची गती, केपलर्स लॉ, ग्रहांची गती। बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात, हे काही संबंध आहे? न्यूटन का फर्स्ट लॉ, न्यूटन का फर्स्ट लॉ कौन सा है? न्यूटन की फर्स्ट लॉ प्रिंसिपिया पुस्तक में उसने बताया है। बस अचानक इथं थांबली, जस्ट फट से रुक गई, तर पण सामने जातो, तो भाई फर्स्ट लॉ आहे। और अपोजिट विरुद्ध दिशा जेव्हा मारतो तेव्हा थर्ड लॉ येते। न्यूटनच्या फर्स्ट लॉ, न्यूटनने भौतिकशास्त्राचे 3 नियम सांगितले आहे। न्यूटनचे प्रिन्सिपिया या ग्रंथात 3 नियम सांगितले। प्रिन्सिपिया, न्यूटनच्या गतीचा पहिला नियम, जडत्वाचा नियम आहे। बस अचानक थांबल्यावर आपण पुढे जातो, फर्स्ट लॉ आहे। एखादी वस्तू बदलल्यास विरोध करण्याची क्षमता असते। गतीचे जडत्व, ज्या वस्तूची गती एकसमान असते तेव्हा आपण तिला थांबवण्यास बाह्य लंब लावेपर्यंत तो चालत राहतो, या गुणधर्मास गतीचे जडत्व असे म्हणतात। बसला ब्रेक लागल्यास प्रवासी पुढच्या दिशेला ढकलले जातात, फर्स्ट लॉ। सतरंजी झटकल्यावर धुळीचे कण विराम अवस्थेत राहतात, अच्छा व अपने राहतात, त्याला हे राहतात। फांदी हलवल्यावर झाडावरून धुळे खाली पडतात। चालती बस अचानक थांबल्यावर बसातील प्रवासी पुढे ढकलले जातात, न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन। आणि अपोजिटच्या बात ते इधर से बल लगता उधर से बल लगता, तो थर्ड लॉ आता है। न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा नियम आहे। उदाहरण, चालती बसमध्ये प्रवासी मागच्या दिशेला ढकलले। न्यूटनचा दुसरा नियम आहे संवेग परिवर्तनाचे नियम। उदाहरण, झेल घेताना हात मागे घेतल्यास कमी मार लागतो, झेप घेताना हात मागे घेतल्यास कमी मार लागतो। सेकंड लॉ जो आहे संवेग परिवर्तनाचा, सेकंड लॉ संवेग परिवर्तन। न्यूटन थर्ड लॉ प्रतिक्रिया बल, अग्निबाणाचे प्रक्षेपण, बंदुकीतून निघालेल्या गोळ्यावर बंदूक मागे ढकलली जाते। एखादा माणूस पृथ्वीवर चंद्रावर गेल्यास त्याचे 1/6 वजन 1/6 से कम होता है, 1/6 से कम होता है बाबा। वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहते, वजन वेगळे राहते, वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहते, वस्तुमान सगळीकडे सारखेच असते, ते बदलत नसते, वस्तूचे वजन मात्र बदलत असते। ध्रुवावर जास्त जाणवेल, विषुववृत्तावर कमी जाणवेल, उंचीवर कमी जाणवेल, पृथ्वीच्या खोलात कमी जाणवेल। वरील उदाहरणे गतीच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे। उंच ठिकाणी अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो, कारण वातावरणाचा दाब कमी असतो, उंच ठिकाणी अन्न कमी वेळेत शिजतो, कारण उंच ठिकाणी दाब कमी लेस असतो, उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो, कारण वाढत्या उंचीसह वातावरणाचा दाब कमी असतो। जैसे ती हाईट बढ़ेगी वैसा वैसा दाब कमी होता, प्रेशर जो कम होते रहता। जसं जसे वातावरण उंचावर जावे तसे कमी हवेचे रेणू असतात, ज्यामुळे वातावरणाचा दाब कमी होतो, कारण उंचीवर हवेचे वजन कमी असते। माउंट एव्हरेस्ट, हवेचा दाब समुद्रसपाटीच्या तुलनेत 2/3 असतो। वातावरणाचे दाब, हवेने सामान्य परिस्थितीत पृथ्वीवर प्रयुक्त केलेला दाब म्हणजे वातावरणाचे दाब होय। जसे जसे उंच जाऊ तसे हवेच्या दाबाबरोबर तापमानही कमी होत जाते। उंचीनुसार प्रति 10 मीटरला 1 मिलीबार हवेचा दाब कमी होतो। मिलीबार काय केले तुम्ही यूज केले त्यावर मिलीबार, मिली मायक्रो आणि नॅनो 309। बॅटने चेंडू टोलवताना बॅटची गती कमी होणे, बंदुकीतून गोळी झाडलेली असता बंदुकीचे मागे सरकणे, विज्ञानाच्या कोणत्या? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ न्यूटन का थर्ड लॉ। गोळी टाकली, बंदूक मागे जाते, बरोबर आहे। आणि फर्स्ट लॉ कोणता आहे? फर्स्ट लॉ उसका वो है, बस अचानक इथं थांबली तर आपण पुढे जातो,
त्याला फर्स्ट लॉ असे म्हणतात. न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम, प्रतिक्रिया बलाच्या प्रत्येक क्रिया बदलाच्या समान परिणामाचे एकाच वेळी घडणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. गतिविषयक न्यूटन 3 नियम प्रिन्सिपल पुस्तकात सांगितलं आहे. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे येते, थर्ड लॉ ऑफ न्यूटन. आणि फर्स्ट लॉ बस थांबली आणि समोर येतो बस, तो न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. आणि संवेग प्रतिबल. पहिला नियम जडत्वाचा नियम प्रतिबल. दुसरा संवेग नियम सेकंड लॉ. संवेग नियम हा सेकंड लॉ आहे. न्यूटनचा तिसरा नियम, प्रतिक्रिया बलाच्या प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. अग्निबाणाचे प्रक्षेपण, अग्निबाणाचे प्रक्षेपण, जो रॉकेट छोडते, रॉकेट लॉन्च. बंदुकीतून गोळी झाडतो आपण, बंदूक मागे ढकलली जाते. कॅच घेताना हात मागे घेतल्यास कमी मार लागतो. घड्याळातील लंबकाची गती हे कोणत्या प्रकारची गती आहे? दोलनगती. दोलनगती. कंपन गतीला दोलनगती किंवा आंदोलित गती असे म्हणतात. घड्याळातील लंबक शिवयंत्रणातील सुई यात पदार्थ समान मार्गाने हालचाल करतात. अच्छा. गतीच्या प्रकारांनी उदाहरणे. स्थानांतरित एकरेषीय आगगाडीचे धावणे, स्थानांतरित चक्राकार फिरणारा पंखा. कंपन गती घड्याळाच्या लंबक झोपडा. यादृच्छिक गती उडणारे फुलपाखरू. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे गुरुत्व म्हणजे न्यूटन्स ग्रॅव्हिटी लॉ आणि प्रिन्सिपल पुस्तकात सांगितलं आहे त्यानं. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे गुरुत्व बल होय. विश्वातील सर्व वस्तू एकमेकांना गुरुत्व बलाने खेचत असतात. सूर्याच्या वस्तुमानामुळे तो इतर ग्रहांना आपल्याजवळ खेचतो. जसे अंतर वाढते तसतसे गुरुत्व बल कमी होतात. पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे आपण चालू शकतो, तसेच सजीव जीवन जगू शकतात. न्यूटन विषयक 3 लॉ आहे. फर्स्ट लॉ बस अचानक थांबले, आपण समोर येतो, फर्स्ट लॉ झाला. सेकंड लॉ पहिला जडत्वाचा नियम. दुसरा संवेग नियम, आणि तिसरा बंदुकीतून निघालेली गोळी. जशी गोळी समोर येते आपण बंदूक मागे जाते, है ना. बंदूक मागे जाते. विहिरीतून पाणी खिचतं की आपण फटकन इथे चालला येतो, असं काम तिच्यामध्ये होते. बंदुकीतून निघालेली गोळी. न्यूटनच्या गतीचे 3 नियम आहेत. न्यूटनचा पहिला नियम जडत्वाचा नियम, दुसरा नियम संवेग परिवर्तनाचा नियम, तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया. ॲक्शन आणि रिॲक्शन. इस टाइप वो चल रहा है अभी, ॲक्शन. न्यूटन्स थर्ड लॉ. जेव्हा बंदुकीची गोळी सुटते तेव्हा बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान करते. इथं जाते विरुद्ध दिशेने जाते, बरोबर आहे. विरुद्ध दिशेने थर्ड लॉ. न्यूटन्स का थर्ड लॉ. बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान करते. न्यूटनच्या गतिविषयक 3 नियमांनुसार प्रत्येक क्रियेत समान परिवर्तनाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले थर्ड लॉ. बंदुकाची गोळी सुटते आणि रॉकेट लॉन्चिंग करतो, हे थर्ड लॉमध्ये येते. तिसरा लॉ, पहिल्या लॉमध्ये बसचा थांबल्या समोर जातो. दुसरा पहिला जडत्वाचा नियम म्हणजे दुसरा आता संवेग वर्ग. तिसरा ॲक्शन अपोजिट रिॲक्शन होता आहे. ॲक्शन. पहिला नियम जडत्व यावर आधारित आहे. उदाहरण, अचानक सुरू झालेल्या बसमध्ये प्रवासी मागच्या दिशेला ढकलले जाते. दुसरा नियम संवेग परिवर्तनाच्या दर प्रयुक्त बलाशी समान पाहतो. उदाहरण, चेंडू घेताना हात मागे. तिसरा नियम क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल याची परिणामी नेहमीच समान असतात, परंतु दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदाहरण, अग्निबाणाचा तो बंदुकीची गोळी सुटल्यावर. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत असतो, त्याला गतीचे जडत्व असे म्हणतात. गतीचे जडत्व असे म्हणतात. गती फिर रहा है ना अभी, फिर रहा तो गती है. गतीचे जड़त्व. फोर्स अप्लाई अभी भी हो रहा है, उस पर फोर्स अप्लाई हो रहा है. गतीचे जडत्वाचे प्रकार. वस्तूच्या विराम अवस्थेचे जडत्व. अचानक बस सुरू झाल्याने प्रवासी मागच्या दिशेला ढकलणे. वस्तूच्या गतीचे जडत्व. बसला अचानक ब्रेक लावल्यावर प्रवासी पुढेच्या दिशेला ढकलले जातात. वस्तूच्या दिशेने जडत्व. चाकूला धार लावताना चाकावरून त्याच्या दिशेने. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? न्यूक्लिअर बल. न्यूक्लिअर फोर्स आहे. न्यूक्लिअर फोर्स आहे. जगातील सर्वात तीव्र बल म्हणजे न्यूक्लिअर फोर्स येते. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणता? विश्वातील सर्वात तीव्र बल न्यूक्लिअर फोर्स. केंद्रकीय बल, विद्युत चुंबकीय बल, क्षीण बल, गुरुत्वकीय बल. केंद्रीय बल अणूच्या केंद्रात असता. केंद्रकीय बाजून विद्युत बाजून क्षीण गुरुत्व बल.
गुरुत्वीय पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतात. यांचा वेग सर्व भूकंप लहरीमध्ये सर्वाधिक असून पण माध्यमातून जाताना त्याचा वेग वाढतो. प्राथमिक लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. दुय्यम लहरी द्रव माध्यमातून प्रवास करत नाही. भूपृष्ठ लहरी सर्वाधिक विध्वंसक. भूपृष्ठ लहरी सर्वाधिक विध्वंसक. भूपृष्ठ लहरी सर्वाधिक विध्वंसक. याच्या सर्व भूकंप लहरीमध्ये सर्वाधिक असून माध्यमातून जात नाही. त्याचा वेग वाढतो. प्राथमिक लहरी. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे. कारण घर्षण जास्त असते. सही बात आहे. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण असते कारण घर्षण जास्त असते. घर्षण बल हे गुळगुळीतपणावर अवलंबून असते. पदार्थ जेवढा गुळगुळीत तेवढे घर्षण बल कमी होऊन वेग जास्त होतो. खडबडीत पदार्थावर जास्त घर्षण बल लागल्याने वेग कमी मिळतो. लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उल्पाविता म्हणतात. उत्प्लाविता. लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता म्हणतात. उत्प्लाविता परिणाम प्रयुक्त होणाऱ्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. म्हणजे उत्प्लाविता जरी समान असला तरी त्याचे परिणाम वेगवेगळे असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते? 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर. 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते? 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीच्या अंगार ध्रुवावर चपटा असतो व तेथे त्रिज्या कमी असते म्हणून गुरुत्वाकर्षण बल 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर मीटर सेकंड स्क्वेअर असतो. खतम काम करते. 9.8 मीटर सेकंड. लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते. परंतु पाऱ्याच्या म्हणजे Hg घनतेपेक्षा कमी असते म्हणून लोखंडी खिळा पाण्यात तरंगतो. पहिला इसमें बुडतो, दुसरा तरंगतो. पहिला बुडतो, पाणी मिळतो, लोखंड बुडतो. पण मर्क्युरी Hg म्हणजे पारा याच्यात तरंगतो भाई. सीधी सी बात है. पारे में तरंगता है, पानी में बुड़ता है. बाद में बुड़ता है. तरंगता. घनता, वस्तुमान, आकारमान, MKS kg मीटर क्यूब. MKS घनता म्हणजे kg मीटर क्यूब की बात. जास्त घनता असलेला तो पदार्थ बुडतो, नसल्यास तरंगतो. उदाहरण तेल किंवा बर्फ हे पाण्यावर तरंगते कारण त्यांची घनता कमी असते. संवेग, सेकंड लॉ न्यूटनचा दुसरा. संवेग पहिला नियम जडत्वाचा नियम. दुसरा संवेग नियम. तिसरा नियम कृति इक्वल टू प्रतिकृति. एक्शन अपोजिट रिएक्शन होता है. संवेग वर्ग दूसरा वर्ग जडत्वाचा पहिला आहे. एक्शन रिएक्शन थर्ड लॉ आहे. जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास अवतरंग असे म्हणतात. जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास अवतरंग असं म्हणतात. ज्या तरंगात कणाचे दोलन मध्य स्थितीच्या वर आणि खाली होते आणि हे दोलन तरंग प्रसारणाच्या रेषेला लंब असते. थोडक्यात सांगायचे तर जे तरंग वर खाली व रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग असे म्हणतात. न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम? फर्स्ट लॉला जडत्वाचा नियम, दुसऱ्याला संवेग निवर्गाचा नियम, तिसरा एक्शन अपोजिट रिएक्शन असे म्हणतात. थर्ड लॉ. पहिला जडत्वाचा नियम, दुसरा संवेगाचा नियम, तिसरा प्रतिक्रियेचा नियम आहे. समुद्र सड्यापासून जसे वर जाते तसे हवेचा दाब कमी होतो. हवेचा प्रेशर कमी होता है और ऊपर जैसे खाना शिजायला वेळ कारण हवेचा दाब कमी होतो. समुद्र सड्यापासून जैसा अल्टीट्यूड पे हाई अल्टीट्यूड पे एअर प्रेशर कम होते रहता है. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने कार्य करणाऱ्या बल म्हणजे दाब होय. दाब बल इंटू क्षेत्रफळ नॅनोमीटर स्क्वेअर में होते. पास्कल. दाबाचे एकक पास्कल. समुद्र सपाटीपासून दाब 101 किलो पास्कल. समुद्र सपाटीपासून वर गेल्यास दाब कमी होतो तसे तापमानही कमी होतं. पृथ्वीच्या भूपृष्ठावर गुरुत्वाकर्षणाचे 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर.
9.8 मीटर सेकंड स्क्वायर, ये 9.81 या फिर 9.8 मीटर सेकंड स्क्वायर बोल सकता है। गुरुत्व त्वरण मीटर सेकंड स्क्वायर रहता है। गुरुत्व त्वरण म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पदार्थ तयार होणारे, गुरुत्व म्हणजे जी म्हणजे ग्रॅव्हिटी। गुरुत्व त्वरणाचे 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर, त्वरण म्हणजे मीटर सेकंड स्क्वेअर। आता विषुववृत्तावर ते कमी असते, ध्रुवावर ते असते, चंद्रावर ते 1/6 इतके असते। सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते। प्रतिकर्षण सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते। सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण चुंबकीय असते। सजातीय ध्रुवांमध्ये सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते। चुंबकीय बल रेषेची सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते तर शेवट दक्षिण ध्रुवापासून होते। अच्छा, नॉर्थ से स्टार्ट होता साऊथ तक जाता है। चुंबकीय बल रेषा परस्परांना कधी छेदत नाही। चुंबकाच्या दोन्ही टोकात जवळ चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते। चुंबकाचा उपयोग होका यंत्रात दिशा दर्शनासाठी होतात। गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी मांडला? अब भाई न्यूटन ने। न्यूटन के 3 लॉ है और उसने कोई किताब में बताया है। विश्वातील तसेच पृथ्वीवरील सर्व वस्तू एकमेकांकडे आकर्षिल्या जातात। पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते, यालाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल से 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर कहता है। 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर। न्यूटनच्या गतीविधीचा तिसरा नियम काय सांगते? ॲक्शन अपॉन रिॲक्शन। ॲक्शन कोणत्याही पदार्थ बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर वस्तू, तीसरा नियम क्या है उसका? ॲक्शन रिॲक्शन, जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर बल लावते, त्यालाच उलट दिशेचे बल म्हणतात। बरोबर आहे, थर्ड लॉ आहे न्यूटनच्या गतीचा पहिला नियम। जेव्हा एखाद्या वस्तूवर बाह्य बल कार्य करत नसेल तर विराम अवस्थेतील वस्तू विराम अवस्थेत, तसेच गतिमान अवस्थेतील वस्तू एकसमान गतिमान असते व बस थांबते, इधर उधर चले जाते लोग। न्यूटनचा ते संवेग वर्ग पहिला जडात्व, दुसरा संवेग, तिसरा ॲक्शन रिॲक्शन। दुसरा नियम आहे संवेग परिवर्तनशील दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तनाच्या बलाच्या दिशेने असतो। न्यूटनचा थर्ड लॉ, वस्तूवर क्रियाबद्दल विरोधी म्हणून प्रतिक्रिया बल लावते। प्रेशर कुकरच्या झाकणावर एक छोटे वजन बसवितात, वाफेचा दाब वाढतो, वाफ निसटून जाऊ शकत नाही, म्हणजे बाहेर गॅस रिलीज नाही होऊ शकते, रिलीज होऊ शकत नाही। प्रेशर कुकरच्या झाकणावर एक छोटे वजन बसवितात, कारण वाफ निसटून जाऊ शकत नाही, वाफेचा दाब वाढतो आणि वाफ निसटून जाऊ शकत नाही। वाफेवर अन्न लवकर शिजते, कुकरच्या शिट्टीमुळे आवश्यक असलेले तेव्हा जास्तीची वाफ बाहेर काढतात। डोंगरावर अन्न शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो कारण दाब कमी असतो, डोंगरावर वातावरणात दाब कमी असतो। हाई एल्टीट्यूड पे एअर प्रेशर कम रहता है, 2 वेळेस आला तो। एकक पृष्ठभागावर हवेच्या वजनाचे प्रयुक्त केलेले बल म्हणजे वातावरणात दाब होय। एखाद्या ठिकाणाच्या वातावरणाची दाब हा समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर अवलंबून असतो। आपण जसे उंचावर जातो तसा हवेचा दाब कमी होत जातो। पृथ्वीच्या पृष्ठभागावर समुद्रसपाटीपासून वरील 105 पास्कल हवेचा दाब मोजण्यासाठी पास्कल युनिट यूज करते। जसे आपण उंचीवर जातो तसे तापमान दाब गुरुत्वाकर्षणाचा ऑक्सिजन कमी होते। जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणता बल लागतो? गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटी लागते। विश्वातील तसेच पृथ्वीवरील सर्व वस्तू एकमेकांकडे आकर्षित केल्या जातात। पृथ्वी स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते, यालाच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात। पृथ्वीचे 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर। आता 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर। समुद्र सपाटीला हवेचा भार वरीलपैकी सर्व इतका असतो। 2 मिलीबार 76 सेंटीमीटर या 29.9 इंच। 2 मिलीबार को 76 सेंटीमीटर ऐसा बोलते हैं या फिर 29.9 इंच ऐसा बोलते हैं। 2 मिलीबार 76 सेंटीमीटर या फिर 29.9 इंच इतका होते इंच। हवेचा दाब पास्कल किंवा मिलीबार या एककात मोजतात। हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात। समुद्रसपाटीपासून जसे उंच जावे तसे हवेचा दाब कमी होतो। समुद्रसपाटीवर हवेचा दाब 2 मिलीबार किंवा 76 सेंटीमीटर किंवा 29.9 इंच इतका असतो। 101 पास्कलमध्ये हा दाब 101 3 किलो पास्कल इतका असतो। समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे उद्भवतात? पाण्याखालील भूकंप।
पानी रिश्टर स्केल सिस्मोग्राफ एक्टिविटी बोलते. सिस्मोग्राफ 0 से 10 के बीच में रहता है. मॅग्निट्यूड. पाण्याखालील भूकंप ही पाण्याच्या लाटांची मालिका आहे जे सामान्यतः महासागर किंवा मोठ्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विस्थापनामुळे होते. भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि पाण्याखाली इतर स्फोट. पाण्याच्या वर किंवा खाली या सर्व भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि पाण्याखाली इतर स्फोटक. पाण्याच्या वर किंवा खाली या सर्वांमध्ये त्सुनामी निर्माण होण्याची क्षमता असते. चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणाऱ्या सामान्य सागरी लाटांप्रमाणे मोठ्या घटनेतून पाण्याच्या विस्थापनामुळे त्सुनामी निर्माण होते. समुद्रात भरती होण्यास खालीलपैकी कोणती संकल्पना जबाबदार असते? गुरुत्वाकर्षण. भरती आणि ओहोटी. गुरुत्वाकर्षणच तर होणार आहे ना. भरती कसं होते? सूर्य व चंद्र यांच्या बलामुळे पृथ्वीवर समुद्राचं भरती किंवा ओहोटी होते. सूर्य म्हणजे भरती आणि ओहोटी म्हणजे चंद्र. जर दर 24 तासात 2 वेळा भरती व ओहोटी घडते. यांचा फायदा मासेमारी जहाजे यांना होतो. अमावस्या व पौर्णिमा या दिवशी मोठी उन्हाधनी भरती ओहोटी होते. येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असतात. सर्वात जास्त उत्तर ध्रुवावर. पृथ्वीच्या ध्रुवावर ना. पृथ्वी के जो नॉर्थ पोल आहे, नॉर्थ पोल सर्वात जास्त वजन वरत असतो. पृथ्वीच्या ध्रुवावर सर्वात जास्त वजन असतो. वस्तूचे वजन म्हणजेच गुरुत्व त्वरण होय. 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर. ते उंचीपासून तसेच खोलीनुसार कमी होत जाते. ध्रुवावर सर्वाधिक असते. विषुववृत्तावर कमी असते. ध्रुवावर सर्वात जास्त, विषुववृत्तावर कमी असते. वस्तुमान सर्वत्र स्थिर असते. वजन मात्र बदलत असते. वस्तुमान ही आदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे. वस्तुमान आदिश तर वजन सदिश. वजन सदिश आहे. वस्तुमान आदिश आहे. वजन सदिश म्हणजे बदलणे. एक ताजी अंडे शुद्ध पाण्यात बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते. याचे कारण काय आहे? खाऱ्या पाण्याची अधिक घनता असते. खाऱ्या पाण्याची डेन्सिटी जास्त असते. एक ताजे अंडे शुद्ध पाण्यात बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते. याचे काय? त्याची डेन्सिटी सर्वात जास्त असते. डेन्सिटी MKS. डेन्सिटी kg मीटर क्यूब से उलटा जाता है. ठीक आहे. खाली नमूद केल्याप्रमाणे विमान कोणत्या नियम किंवा तत्वावर करते? बर्नौलीचा तत्व. बर्नौलीज लॉ. विमान जो आहे बर्नौलीज लॉ. बर्नौली लॉ. आर्किमिडीजचा लॉ कोणता? आर्किमिडीजचा जहाज आणि पाणबुड्या. आर्किमिडीजचा लॉ. आर्किमिडीजचा लॉ. आणि बर्नौलीचा लॉ विमान आणि हेलिकॉप्टर जो आहे बर्नौलीचा लॉ. हेलिकॉप्टर सिरीज का असं म्हणतात. बर्नौलीचा तत्व दाब व वेगाशी संबंधित आहे. बर्नौलीच्या तत्वाच्या सहाय्याने विमान हवेत उडतो. गतिविषयक तिसरा नियम. विमान उडवताना उपयोग. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता तो त्याचे कमी होते. काय? वजन कमी होते. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला त्याचे वजन कमी होते. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला तर त्याचे वजन कमी होते. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला तर त्याचे वजन कसे कमी होते. वजनाचे SI न्यूटन आहे. न्यूटन म्हणजे बल होते. आर्किमिडीजच्या तत्वानुसार कार्य चालते. आर्किमिडीज पाण्यासंबंधी आर्किमिडीजच्या जहाज आणि पाणबुड्या. पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे वजन कमी होते मात्र त्याचे वस्तुमान व आकारमान सारखेच राहते. अग्निशास्त्राचे कॅलिबर म्हणजे काय? अग्निशास्त्राच्या कॅलिबरचा व्यास. अग्निशास्त्राचे कॅलिबर म्हणजे व्यास म्हणजे डायमीटर. व्यास ना. एक त्रिज्याचे विरुद्ध व्यास असते. व्यास उसको परिघ बोलते हैं राउंड को. व्यास म्हणजे अग्निशास्त्राचे कॅलिबर म्हणजे व्यास. अग्निशास्त्राचे कॅलिबर म्हणजे व्यास असते. अग्निशास्त्राच्या कॅलिबरचा व्यास यावरून रॉकेट किंवा बंदुकीची क्षमता ठरवली जाते. कॅलिबर बोलते ना. डांबराच्या गोळ्याच्या नेफ्थॅलिन बॉल्स आकार काही दिवसांनी कमी होतो कारण संप्लवन होते. सब्लिमेशन होते. संप्लवन म्हणजे सब्लिमेशन. वो कमी होते. सब्लिमेशन होते. डांबराच्या स्थायी अवस्थेतील गोळ्या द्रव अवस्थेत न जाता थेट वायूत रूपांतरित होते. हे संप्लवन क्रियेमुळे होते.
संप्लवन, स्थायूचे थेट वायूत रूपांतरण होणे. संप्लवन म्हणजे स्थायूचे थेट वायूत रूपांतर होणे. संघटन, द्रवाची वाफ घेऊन जाणे. बाष्पीभवन, ठीक आहे. उष्णता व तापमान, उष्ण व तापमान पाहून, ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास काय म्हणतात? दवबिंदू. दवबिंदू. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, दवबिंदू. दवबिंदू. हवा में एयर है, एयर में बाष्प मिळून गेले, मतलब एयर में बाष्प मिळून गेले, त्याला दवबिंदू असे म्हणतात. दवबिंदू. 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 गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस. गोठण, द्रवणांक, स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता द्रवात रूपांतर होणे. दवबिंदू म्हणजे हवा बाष्पाने संतृप्त होऊन, हवा बाष्पाने संतृप्त होऊन, हवा बाष्पाने संतृप्त होऊन, हवा बाष्पाने संतृप्त होऊन पाण्यात रूपांतरित होते व पाऊस पडतो. उत्कलांत 100 डिग्री सेल्सिअस उकडून पाण्याच्या वाफेत रूपांतरित होते. पाण्याचे उत्कलांत 100 डिग्री सेल्सिअस. पाणी कोणत्या तापमानावर उकळते? 100 डिग्री सेल्सिअसवर. आणि गोठणबिंदू 100 डिग्री 0 डिग्री सेल्सिअस. गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस. गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस आणि पाण्याचे उत्कलनांक 100 डिग्री सेल्सिअस इतका असतो. 100 डिग्री सेल्सिअस इतका असतो. पाण्याचे उत्कलन 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस. पाण्याची सर्वाधिक घनता 4 डिग्री सेल्सिअस. पाण्याची सर्वाधिक डेन्सिटी उसमें 4 डिग्री सेल्सिअस पे असतात. पाणी सर्वाधिक घनता 4 डिग्री सेल्सिअसमध्ये असतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जावे तसे तसे सरासरी तापमान वाढ कशी होते? 1 डिग्री सेल्सियस में 32 मीटर. अच्छा, 32 मीटर जितना डीप जाओगे 1 डिग्री सेल्सियस तापमान बढ़ता है. 1 डिग्री सेल्सियस तापमान है. 32 मीटर पे 1 डिग्री सेल्सियस तापमान बढ़ता है. 32 डिग्री पे 1 डिग्री सेल्सियस तापमान बढ़ता है. 32 डिग्री मीटर पे 1 डिग्री सेल्सियस 32 मीटर पे 1 डिग्री सेल्सियस बढ़ता है. 32 मीटर में 1 डिग्री सेल्सियस बढ़ता है. जमिनीत खाली जाताना दर 32 मीटरला 1 डिग्री सेल्सियस इतके तापमान वाढते. वातावरणात वर जाताना 1000 मीटरला 6.5 डिग्री सेल्सियस कमी होतो. 1000 मीटर 1 किलोमीटर जाएगा तो 6.5 डिग्री से कम होती जाएगा. कोणत्या तापमानात सेल्सिअस और फॅरनहाइट हे दोन्ही सारखे असते? -40 डिग्री. -40 डिग्री में डिग्री सेल्सियस और फॅरनहाइट इक्वल टू रहता है. डिग्री सेल्सियस और फॅरनहाइट दोनों इक्वल टू रहता है. और पाण्याची महत्तम घनता 4 डिग्री सेल्सियस में रहता है. पाण्याचे उत्कलनांक 100 डिग्री सेल्सियस आणि गोठण द्रवबिंदू 0 डिग्री सेल्सियस में आता. गोठण 0 डिग्री सेल्सियस में आता. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तेथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते. बाय हाय अल्टिट्यूड पे हमेशा दाबाचे प्रमाण कमी असते. नेहमी लक्षात ठेवायचं. जास्त उंचीवर दाबाचे प्रमाण कमी असते. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते. बरोबर आहे. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबप्रमाणे कमी असतो. ते भावा कम रहेंगे तो बरोबर आहे ना भाई, कमी असतं. जास्त उंचीवर पाणी कमी तापमानावर उकळते कारण तिथे हवेचा दाब कमी असतो. तुलनेत समुद्रसपाटीवर दाब जास्त असल्यास पाणी लवकर दाबत नाही. समुद्रसपाटीला हवेचा दाब 11-13 मिलीबार असतो. 1 डिग्री सेल्सियस पे कितना 32 मीटर था ना. 32 कितना है? 32 है ना. 32 मीटर. सर्वात सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती आहे? पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती आहे? 6000 AMOC. 6000 AMOC. बापरे, 6000 AMOC है उसका. सूर्याची उत्पत्ती 5 अब्ज वर्षापूर्वी झाली अंदाजे आहे. सूर्यामध्ये 72% हायड्रोजन आणि हिलियम. 72% हायड्रोजन है एंड 26% हीलियम है. हीलियम सब हल्का होता. हाइड्रोजन 72% हाइड्रोजन है. 70, 80, 90, 98, 98% हो गया है. तो 72% हाइड्रोजन है, 26% हीलियम है, 1% इतर मूलतल द्रव्यांक. सूर्याच्या पृष्ठभागावर सतत अणुसंबलीन क्रिया होऊन उष्णता मध्ये 6000 AMOC. सूर्यावर हायड्रोजनच्या संमेलनातून हेलियम तयार होते. सूर्याचे अंदाजे तापमान 6000 अंश एवढे आहे. 6000 अंश एवढे आहे. 6000 अंश एवढे आहे. पाण्याचे तापमान 1 अंश डिग्री सेल्सिअसने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते त्याला उष्णता जूल, उष्णता कॅलरी. पाण्याचे तापमान 1 अंश डिग्री सेल्सिअसने पाणी 1 अंश डिग्री सेल्सिअसने वाढले ते 1 कॅलरी वाढते. 1 कॅलरी वाढते. पाण्याच्या गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस. पाणी सर्वाधिक घनता 4 डिग्री सेल्सिअस असते. 1 लिटर पाण्याचे तापमान 14.5 ते 15.5 अंश एवढे होण्यासाठी लागणारी उष्णता 1 किलो कॅलरी म्हणतात. 14 ते 15.5 डिग्रीचे होणार आहे ना. 14.5 ते 15.5 डिग्रीला 1 किलो कॅलरी लागतात. कॅलरी हे उष्णतेचे एकक आहे. थंड प्रदेशात जलचर प्राणी व वनस्पती
थंड प्रदेशात जलचर प्राणी व वनस्पती यामुळे सुरक्षित राहतात. पाण्याचे असंगत आचरण. पाण्याचे असंगत आचरण. पाण्याचे असंगत आचरणमुळे थंड प्रदेशातील जलचर प्राणी आणि वनस्पती थंड आचरणामुळे पाण्याचे असंगत आचरणामुळे तापमान कमी करेल तसे पाण्याची घनताही कमी होते, परंतु 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता कमी न होता वाढते. त्याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. चुंबकत्व पाहून. चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? कॉर्नर म्हणजे टोकांशी. चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या टोकांशी असते. दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग केला जातो? चुंबकीय विजेचा वापर केला जातो. दूरध्वनीमध्ये चुंबकीय विजेचा वापर केला जातो. रेडिओ तंत्रातील अति महत्त्वाचा घटक विद्युत चुंबकीय लहरी असतात. विद्युत चुंबकीय लहरीचे उपयोग विविध क्षेत्रात सैन्य, अवकाश, दूरसंचार इत्यादी होत असल्यामुळे त्याचा पुरवठा खूप मर्यादित आहे. या कारणाकरिता या लहरींचा वापर फार काळजीपूर्वक आणि पूर्ण क्षमतेने करावा लागतो. विद्युत चुंबकीय लहरीचे गुणधर्म असतात जसे तरंग लांबीचे, वारंवारते. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? रबरवर होत नाही. चुंबकीय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. रबरवर होत नाही. चुंबकीय रबरवर होत नाही. रबरवर होत नाही. धातू आणि अधातू पाहून. धातू नंतर पाहून 2 प्रश्न राहून गेले आहे. खालील कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येते? कोबाल्टला चुंबकीय पदार्थ. कोबाल्ट चुंबकीय पदार्थ आणि रबर हा चुंबकीय पदार्थ नाही आहे. कोबाल्ट चुंबकीय पदार्थ. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित केले जातात त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. लोह, निकेल, कोबाल्ट. आयरन, निकेल आणि कोबाल्ट या पदार्थातून चुंबक बनवता येते. कोणत्याही चुंबकाला 2 टोक असतात. त्यांना दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव असे म्हणतात.